विरोधी पक्षातल्या 19 आमदारांचं निलंबन रद्द होणार असल्याचं स्पष्ट संकेत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिलेले आहेत। हे निलंबन रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक असून 29 मार्चला विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चेसाठी उपस्थित राहावं असं आवाहन बापटांनी केलंय। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 टप्प्यात निलंबन रद्द केलं जाईल। 29 तारखेला 12 आमदारांचं तर 7 एप्रिलला उर्वरित 7 आमदारांचं निलंबन रद्द केलं जाऊ शकतं। अर्थसंकल्पाच्या दिवशी गदारोळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातल्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं। आता विरोधी पक्षनेते सरकारच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ये देशाची आर्थिक राजधानी आहे। महानगराच्या वेगाशी जुळवून घेताना निलंबन केलंय, काही कारणांकरता केलंय, शिस्तीच्या कारणाकरता केलं होतं आणि म्हणून केलेलं निलंबन सरकार मागेच घेणार नाही असा काही प्रश्न नाहीये। निलंबनाचं कसं पुढे करायचं याच्या संदर्भातली माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली। मी तर खरं आज विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं होतं आम्ही सगळ्यांनी की आपण सभागृहात या, पण काही कारणांनी जमलं नसेल, पण समजा अधिवेशन परत आपलं काही संपत नाही, सुरू राहतंय आणि म्हणून सरकार ह्याच्यात सकारात्मक आहे। विरोधी पक्ष नेत्यांबरोबर माननीय मुख्यमंत्री दोन्ही सभापती बोलून ह्याच्यातून जरूर आम्ही मार्ग काढू आणि 29 तारखेला सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी यावं, सन्मानाने यावं। त्यांचा काही विषय असेल तर त्यांनी सभागृहात मांडावा। त्यांच्या विषयावरती माननीय मुख्यमंत्री दोन्ही सभापती त्यांच्यासह सगळे गटनेते एकत्रित बसून निर्णय करू आणि मला असं वाटतं की वातावरण जे आहे हे निर्मळ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, खेळीमेळीचं राहिलं पाहिजे आणि आम्हाला अशी काही हौस नाही की आमच्या सहकार्यांना बाहेर बसवायचे आणि म्हणून ह्या निवेदनाच्या माध्यमातून मी विरोधी पक्षाला आवाहन करतो की त्यांनी सभागृहामध्ये यावं आणि निलंबनाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे हे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो। आणि कोणकोणत्या आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया। जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, 2 राष्ट्रवादीचे तर 1 काँग्रेसचे आमदार यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। अर्थसंकल्पाच्या वेळी घोषणाबाजी आणि अन्य काही ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल हे निलंबन होतं। मधुसूदन केंद्रे, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, त्यासोबतच जयकुमार गोरे, कुणाल पाटील, हर्षवर्धन सकपाळ, डीपी सावंत, संग्राम थोपटे, अमित झनक आणि कुणाल पाटील, दीपक चव्हाण, नरहरी जिरवाळ या सगळ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। आणि यांच्यामध्ये आता वैभव पिचड, जयकुमार गोरे आणि दत्ता भरणे यांचाही समावेश